झाडावरी चढ कडू कारल्याचा येल झिम्म मना मंदी चाल ऊन पावसाचा खेळ सुख जळीता कांडिता जात्यावरी येती वव्या दूध जाता उतू वठी फुटल्या ग शिव्या गीता वडाळ भवानी पिळ्या भोपळ्याचं नात शरबती गवा संग किड रगडीत जात झगड्यात माया लपे सवन्यारी खट्टी मिठी जीवा भावाचा गुंताळा कवा कट्टी कवा बट्टी अबट्टी अबट्टी कवा कट्टी बट्टी अकट्टी बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी बैठक झाली का आम्ही त्यांनी पाहुण्यांकडच्यांची ओटी भरतो आणि त्याला आहेर करतो. मग आमच्याकडे आहे की जोडप पुष्पी आणि आमचे जावई. तो त्रास देतो ना तुला, मी का सहन करू? मी का नुसतं बघत राहू? आणि जे काही बोललो ना ते फक्त तुझ्या काळजीपोटी बोललोय मी. काका येऊ का? अरे वॉचमन होता ना तू, असा कसा मित्र? अनुष्का, हा चल निघू आपण. हो येतो. कुठनं आले तुम्ही? मागच्या दारानीच ना? हो मागच्या दारानीच जा. मागची बाजू आपली बाजू, पुढची बाजू खूप माणसं. ओह करेक्ट. थँक्स. बाय काका. पर्या बरं झालं ना आम्ही मागचा रस्ता शोधून काढला. ते तुमची सोय लागली. इतना बेचैन हो के तुमसे मिला, मुझको क्या थी खबर के मैं इतना अकेला. काका, अरे तुला वाटू आलं तसं खरंच काही नाहीये आमच्यात. काय नाही. हे तू आता जे पाहिलं ते जादू की जप्पी. हा काका, खरंच काहीच नाही आमच्यात. मग मी म्हणून राहिलो का आहे म्हणून? नाही पण मी सांगू राहिलो ना. ते काय झालं, तिला एक पोरगा त्रास द्यायचा. मी तिला त्या पोरापासून वाचवलं ना, म्हणून थँक्यू म्हणायला आलती बस. मिठीत काका ती पुण्यात वाढली आहे, तिला नाही कळत कसं वागायचं ते. पण तुला कळतं ना?
काका अरे खरंच चांगली मैत्रीण आहे माझी ती. बाकी काहीच नाही आमच्यात. खरंच म्हणजे एकदम चांगली मैत्रीण आहे. अरे काका मी खरं बोलून राहिलो. खरंच चांगली मैत्रीण आहे माझी ती. बाकी काहीच नाही आमच्यात. अरे तुझी शपथ खाऊन सांगतो आमच्यात तसं. अरे मग चोरासारखी सफाई कशाला देऊ राहिला बे? अरे मला सुद्धा चांगल्या मैत्रिणी होत्या. काय मदत लागत असेल तर सांग, मी आहे कार्यालयात. कार्यालयात संपर्क साधावा. इतना बेचैन होके उनसे मिला. बैठक काय छान झाली नाही? हा लय छान झाली बैठक. सगळ्यांना सगळ्यांचा मान मिळू राहिला बा. लीलानं तर बोलणी केली आणि पुष्पवंशांना तर वट्टीचा मान मिळू राहिला नाही. हा छान. भले त्यांचा संसार कसा पण चाले ना, म्हणजे नांदो ना नांदो का माहेरी नवऱ्याशी भांडून येऊ, आपल्याला काय करायचंय. आपण तर त्यांना मान दिला पाहिजे ना. लाडाची लेख आहे ना. अगं पण मी काय म्हणतो, असं कशाला बोलून राहिली तू? हा तुला पण मान मिळेल की कवा तरी. खवा तरी कशाला, मला मिळालंच की मान. हा शोभेची बावली म्हणून. तुम्हाला तर किती मान मिळू राहिला होता. हा आप्पांचं तर सारखं चाललं होतं, लक्ष्मीकांतरावांना विचारा, हे लक्ष्मीकांतरावांना विचारा. नाही लक्ष्मीकांतलाच विचारून ठरवा सोनं किती द्यायचं नाही द्यायचं. सगळी त्या दाढीची लीला सुरू होती. सगळं छान चालू होतं, सगळं छान. भूक लागली का तुला? नाही म्हणजे मला लागली म्हणून विचारलं. जेवून घेऊ आपण. मिळते आज खायला. ए अपे वाघ लागला काय पाठी? गपा 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 काय खायला लागली का? दमाने पाणी पी. हळू हळू जरा हळू. दमाने खा जरा. अहो आप्पा ते PhDच्या सरांनी क्लासला जरा लवकर बोलवलंय आज. ते काल सुट्टी पडली ना, तर आता डिस्कशन पूर्ण करायचंय. म्हणलं का उशीर नको व्हायला म्हणून. पपे 1972ला दुष्काळ पडला होता. त्या दुष्काळामध्ये गेलेली माणसं या जन्मात येऊन असे खाते असं म्हणणार आहे ना तुम्ही आप्पा? तू कसं ओळख केलं का? अहो आप्पा मानसशास्त्रात PhD करू राहिली मी. माणूस थोडं जरी बोलला ना तर पुढं काय बोलणार आहे हे मला कळून जातं आधीच. भारी आहे या. आप्पा तिला आता लोकांच्या मनातलं कळायला लागला हळूहळू. अरे वा, तू बी ती काय म्हणत होती ती मानसशास्त्रात PhD का करीत नाही? दुकानातलं गिराईक तरी वाढेल जरा. आयडिया भारी आहे. आप्पा दादाला असलं काही करायची गरजच नाही. माझ्या मनात काय चाललंय तो आत्ता पण ओळखत हे ना दादा. हा मग ओळखू शकतो मी. आता तिच्या मनात चाललंय की मला असं वाटतंय की तिच्या मनात काय चाललंय हे मला कळू राहिलं. पण पबे तू टेन्शन नको घेऊ. लग्न झाल्यानंतर क्लासला न्यायला आणायला सोडवायला सेपरेट माणसाची व्यवस्था केली आपण. ए तू मनातलं ओळखू राहिला का तिला चिडू राहिला ना? नाही आप्पा. पपे तू चिडू नको. हा चिडू नको. कुणी किती चिडून येतं आपण चिडायचं नाही. हा मी नसते चिडत आप्पा, मला नाही काही फरक पडत. हो शाबास पप्पे, अजिबात चिडायचं नाही. तू काहून चिडून राहिला तिला? मी कुठं चिडू राहिलो? मी फक्त एवढंच म्हणलं की लग्नानंतर न्यायला आणायला सोडवायला आपण सेपरेट ड्रायव्हरची व्यवस्था करून ठेवली.
मग खरं ते खरं आहे ना, कशाला चिडायचं? तू पण पण सर तुम्ही पण जेवायला बसायला पाहिजे होतं की. अहो नाही, गडी माणसाच्या आधी शोभून दिसन काय? त्यात काय होतंय? तुम्ही तर बाई लाडाचे, तुम्हाला कोणी काय बोलणार आहे का? शांत राहा रे जरा, जेवा ना. तुमचं आमच्यासारखं थोडीच आहे. आमचं काय रोजचं मोड त्याला कोण रड असं आहे. तुम्ही घ्या की जेवायला. नाही तुमचा मानच आहे ना हो तो. हो का? असं मला काय काय कळत नाही काय? असा नाही मिळून राहत मान. तेच तर म्हणू राहिले ना मी. मान असा नसतो मिळत काही, त्यासाठी लाडाचं असावं लागतं. आता आम्ही कुठं लाडाचं आहे ना, आम्ही तर फक्त शोभेच्या बावल्या. आता मालकानं चावी दिली की मग आम्ही नाचणार. मालक म्हणला बस की बसलो, मालक म्हणला उठ की उठलो, आणि मालक म्हणला पळ की पळालो, मालक म्हणला थांब की थांबलो. कसं आहे ना, म्हणजे मालक म्हणतील ना तसं आहे सगळं. आता आम्हाला लेकरं बाळ नाही म्हणल्यावर कोणी ओटी पण भरायला सांगणार नाही. आणि ज्यांना लेकरं बाळ आहेत ते काय दिवे लावून राहिले ना ते पाहू राहिले मी. तू ना आता मला जास्त बोलायला भाग पाडून राहिली, सांगू राहिले. नाहीतर नाहीतर काय करणार आहे? बोल की काय करणार आहे? नाहीतर म्हणजे काय तुम्हाला मारायला येऊन राहिली का? हा? आता तुला लेकरू नाही होत त्याला मी काय करणार आहे? तरी मी आपल्याला सांगणारच होते की लक्ष्मीकांत दादाचं दुसरं लग्न करा म्हणून. पहिले लेकरू. हे माझ्या पर्सनल वर जायचं नाही सांगू राहिले मी जाईन पर्सनल वर जाईन, नाही तर कुठं बी जाईन. काय करायचं का तुला? आणि मला बोट दाखवून बोलायचं नाही, सांगू राहिले. काय मला हाकलून देणार आहेस का तू? तुला कोण हाकलणार आहे? तुझ्या बापाचं घर आहे ना, आणि त्यात लाडाची लेकरू आहेस. कशाला हाकलणार आहे कोणी? टोमणे मार राहिली तुम्हाला, टोमणे मार राहिली. किती दिवस पाहू राहिली ही मला सारखे टोमणे मार राहिली. वाकट्या वाहनाची. ए मला वक्ती म्हणायची नाही. तू काय करिश्मा कपूर लागून गेली का? हायच मी करिश्मा कपूर. काय करायचं का तुला? मला काय करायचंय? इथं बोलायचं काय अधिकार तरी आहे का मला? काय बोलायचंय मला? काय मान 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 कर राहिली, मानासाठी मर राहिली ही मला माहितीये ना. ए ज्याला मिळतो ना त्याला कळत नाही त्याची किंमत, म्हणून आम्हाला सगळं करावं लागतंय. तुझ्यासारखं करू नको ना. कशाला मान मिळेल तुला? हा पण मिळतच नाही ना, तेच बोलू राहिले मी. बोला. मला कशाला बोलवलं ते सांगा की. माझी काही गरज नाही ते कळालंय मला. आता आलोच तर बोला. नाही म्हणजे परागनी बैठकीत नव्हतंच बोलायला पाहिजे. थोडं चुकलंच त्याच. थोडं म्हणजे कळत नाही हो त्याला. लहान आहे अजून तो, समज नाही त्याला. नाहीतर मग कळत नाही, लहान आहे, समज नाही याला. हा म्हणजे 4 वर्षापूर्वी लग्न लावलं असतं ना याचं, 2 पोरांचा बाप झाला असता यो. नाही तसं नाही म्हणायचं. नाही, सगळं बैठकीत मुन्याच बोलणार होता, तर आम्हाला बोलवलं कशाला बैठकीत? सगळी बैठक तर त्यांनीच पार पाडली ना. हो तसं नाही, शिकलेला आहे तो. शिकलेला आणि आम्ही काय अंगठे बाजदार आहे काय? मग उगाच सरकारी नोकरीच्या एवढ्या मोठ्या हुद्द्यावर गेलो काय आम्ही? प्रकाशराव अहो नवीन येतो, हा त्याला अजून समज नाही. अहो नवीन पिढी प्रकाशराव, त्यांच्या पण कालन थोडा विचार करावा लागेल का नाही आपल्याला? अरे पण मी काय नाही म्हणून राहिलो का? मग पण असं म्हणून काय गोष्टी बदलणार आहेत का? लोक शेण घालतील तोंडात शेण. याला मोप वाटू राहिलं याच लग्न आहे म्हणून. अरे पण काय चुकलं तर लोक काय याला बोलणार आहेत का? मला बोलणार आहेत. मला तुम्ही तिथं असताना असं कसं झालं असं म्हणल्यावर मग मी काय बोलणार आहे सांगा? मग याचं लग्न मोठ्या थाटामाटात करायचं म्हणून राहिलो आम्ही इथं. याचं आपलं काहीतरी वेगळंच सुरू आहे. याच्या लग्नाचंच करून राहिलो ना इथं. मग नाही, चुकलंच त्याचं थोडं, पण आता ते बदलता येणार आहे का? मी आत्ताच म्हणजे तुमची माफी मागायला सांगते ना, मग तर झालं. नाही नको. मी काय एवढा मोठा माणूस आहे काय? आणि तसं असतं तर बैठकीत बोललाच नसता येऊ. प्रकाशराव हे बघा, आता काय करू तेवढं सांगा. आता तुम्ही बोलल्या वगैरे आम्हाला काही करमायचं नाही. हा, लग्नाची बैठक तर झाली, त्यात बदल करून आता चालणार नाही. पण आपल्या निकम गुरुजींची जन्मशताब्दी आली,
त्या सगळ्या कार्यक्रमाची जबाबदारी माझ्याकडे द्या. मी माझ्या पद्धतीने हँडल करतो सगळं. हो म्हणजे आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही ना. नाही पण तरी सुद्धा मी जे बोललो ते चुकीचं बोललो असं मला वाटून नाही राहिलं. घ्या ऐका, किंमतच नाही ना इथं माणसाची. जावई माणूस, परका माणूस. मामा मामा पुण्या, प्रकाशराव जरी उठून बाहेर गेले ना तरी बाप म्हणून मला तुझा अभिमान आहे आज. तुझं म्हणणं त्यांना पटलं नसलं तरी मला मात्र नक्की पटलं. हे सगळे तुमचे संस्कार आहे दादा. जिथं चुकत असेल ना तिथं मी बोलतच असतो. रेवा आलो ग. काय दीपाबाई स्वयंपाक का? रेवा कुठं दिसेना? खेळायला गेली काय? काय झालं? एवढे मोठे झाले तुम्ही, हा वकील झाले, काहीच कामाचे नाही आहात तुम्ही. का? का म्हणे का? हा लवकर नाही येत आलं का हो तुम्हाला? हा त्या माधव भाऊजींनी जन्मशताब्दीची जबाबदारी सगळी प्रकाश भाऊंवर सोपून टाकली बघा. हो का? हो. मला काहीच माहित नाही. कसं माहिती असणार? हा लेट लतीफ तुम्ही, उशिराच येता तुम्ही दरवेळी. गेलं ना माझं पुढारी पण गेलं. तेल गेलं, तूप गेलं, हाती दुपट नव्हतं ते पण गेलं. करू काहीतरी आपण. काय करणार आहे तुम्ही? पक्षाकडनं जन्मशताब्दी होणं किती गरजेचं होतं माहिती आहे ना तुम्हाला. आता काय करायचं मी? अगं उगा आगळ पगळ आणि रिकामा गोंधळ घालून राहिली तू. टाइम आहे ना अजून. काय टाइम आहे? गेलं ना सगळं. आज कसं बोलून राहिली तू? मी तुम्हाला किती वेळा सांगितलं होतं, काही पण करा, कुणाशी पण बोला, पण जन्मशताब्दी माझ्या पक्षाकडनं झाली पाहिजे म्हणून. अगं होईन बाई, तुझ्याच पक्षाकडून होईन. शब्द आहे माझा. तुझं महत्व अजिबात कमी होऊन देणार नाही मी. आपल्या घरात पण आणि तुझ्या पक्षात पण. विश्वास ठेव माझ्यावर. तुझं पण जेवण झालं का? हा मी जेवण करून आली आप्पा. आप्पा असं जेवता जेवता भरल्या ताटावरनं कुणी उठू नाही हो. कसं आहे, पोट भरून राहिलं तर बरं वाटतं ग जेवताना. पण कोणी कान भरून राहिलं तर मग मजा नाही येत. म्हणून मग उठून आलो बाई. आप्पा मी काय म्हणत होते, ते त्यांच्याकडचा फोन आलता. ते म्हणले का बैठक चांगली झालीये म्हणून. हो का? बर बर. नाही म्हणजे त्यांच्या आईचा फोन आलता. त्या म्हणल्या असं की बैठक चांगली झालीये. काकूचा पारा का चढलाय मला नाही माहिती. म्हणजे तुम्ही काही चुकीचं बोलणार नाही, काही चुकीचं करणार नाही याची खात्री आहे मला. आप्पा हे काकूचं आत्ताचं बोलणं पण नका ना घेऊ मनावर. नाहीतर मला अजून पण असंच वाटत राहील की हे सगळं माझ्यामुळेच होऊ राहील. काय बोलून राहिली का? येडी आहे का तू? येडी आहे का? हे बघ, हे असले विचार मनात आणायचे बी नाही, येऊ बी द्यायचे नाही. आप्पा तुम्ही असे हसले ना मग मला बरं वाटतं. तुम्ही शांत बसले का मला टेन्शनच येऊ लागतं. नाही तू टेन्शन घेऊ नको. आता आपल्या घरातले हे टेन्शन घालूनच टाकू आपण. ते आपले दीपकराव आणि पुष्पी यांना पाठवू आज.
आता आत्ता लगेच मी समजावतो त्याला. हा तू पाहिजेस पण तिथं. मी मग तू पाहिजे म्हणजे पाहिजे. हा ठरलं. मग हे प्रकरण संपूर्णच टाकू. आता हे आत्याचं भांडण मिटवण्याच्या नादात आज पण माझा क्लास बुडणार आहे. काय सांगू आता सरांना.